यवतमाळमधील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्यातल्या वाघानं थेट 500 किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास केलाय। या 2.5 वर्षांच्या वाघानं चालत थेट सोलापूरच्या बार्शीत धडक दिली आहे। कॅमेराच्या माध्यमातून वन विभाग वाघाच्या हालचालीवर बारीक लक्ष ठेवून आहे। वाघाचं धाराशिव जिल्ह्यातील येडशी रामलिंग वन्यजीव अभयारण्यात पहिल्यांदा दर्शन झालं असं बोललं जातंय। या वाघानं सोलापुरातील गायींवर हल्ला केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी वन विभागाकडे केल्या होत्या। कॅमेरे तपासल्यानंतर हा वाघ यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातील असल्याचं वनाधिकाऱ्यांच्या लक्षात आलंय। वाघानं प्रवास कसा केलाय ते जाणून घेणार आहोत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। बघा, टिपेश्वर अभयारण्यात हा वाघ निघाला। पैनगंगा अभयारण्य त्यानं पार केलं। तिथून पुढे तो नांदेड मार्गे नांदेडमध्ये पोहोचला। तिथून जंगलातनं वाट काढत गायींवर हल्ले करत लातूरमध्ये पोहोचलाय। लातूरमधनं येडशी रामलिंग अभयारण्यात वाघानं एंट्री केली आहे। तिथून तो बार्शीत आलाय। त्यामुळे 500 किलोमीटरचा थक्क करणारा प्रवास या वाघानं केल्याचं पाहायला मिळतं।